बॅगा बघा. कसं आहे. गुड मॉर्निंग. तर गुन्नूला बघा डब्याला दिला आज फ्रेंच फ्राईज करणार आहे. मंगळवार खिचडी करायची आज. आणि काल भरची बाहेरची रूम साफ केली. आज आता आतली साफ करणार आहे. साफ म्हणजे किचन कट्टाई घासायचे जरा. आता सेकंड शिफ्ट असल्यामुळे आवडलंय कोडं झाले. झोपच लय वांद होतं या. यायला 11:30 पावणे 12 तिथनं जेवते. तर सकाळी मला 5:30ला उठावं लागतं. ते आता झोपली ना पूर्ण. असा विषय झालाय आता. बरं असू दे, चालायचं तेवढं. चला. लय झोप आली. पडली का ना अशी अशी तुमच्यावर बोल अशी बसली का ना तरी झोप लागल बरं का माझी. कारण मला झोपच लय वेळ लय म्हणजे लय. त्या कुंभकर्णाची बहीणच. किती पण तास झोपावलं दिवस रात्र तरी झोपणार नाही असं आहे माझं. बरं असू द्या. चला चालली बघा आता माझी खिचडी. इथे बघा तळले. थोड्या मिरच्या पण तळल्या. गॅसचं काय झालंय बघा. कशी हवा गॅसची. इथे आहे आपली खिचडी. आईला भाजते. थांबा जरा. हे फ्रेंच फ्राईज बघा. या खिचडी खायला गुंजा पप्पांना दही आणायला सांगितले. बाहेर आणा म्हटलं विकत. असा विषय आहे आता. गुंडूला आणायला जायचे मला आता. मिरच्या लय भारी आहेत. कसं आहे. झाड आहे बरं का. कसलं भारी झाड आहे बघा. तिला अशी व्हाईट फुलं येतात छोटी छोटी बरं का. 150 लावा. माती एकदम मांडली फायद्यात आहे का नाही. माती अच्छा आहे ना. ती चांगली आहे. माती लय जोरात आहे म्हटलं. माती अच्छा वाला माती आता. वो क्या है. झाड आहे. कौन सा झाड़ है रे. मिनी तगर. हाँ मिनी तगर. क्या होता है वो. छोटे छोटे फूल आते हैं. अच्छे फूल चाहिए वो. आपके क्या फायदा है. अच्छा ठीक है. दूसरा कौन सा लगा ना. नाही मला तेच पाहिजे होतं. मागितलं. मी मागितलंय. तुमचं काय. ते वर आलं काय लय झाड. नाही ना. सगळेजण खिचडी खायला. तब्येत आज लय डाऊन झाली. सगळं हांग दुखतं या. मला तिला मरून राहायचं. मला लय त्रास झाला लय म्हणजे लयच. इतकी जी कणकणी आली ना असं वाटतंय कोणीतरी मारलंय का काय काट्याने. मला इतकं अंग दुखतंय. सुचनच झाली बघा. या खिचडी खायला.
गुणूचे पप्पा गेले खिचडी खाऊन. इथं गुणून मी आता बसलोय बघा खायला, कारण सेकंड शिफ्ट आहे ना. आम्ही गुणू आल्यावर जेवायचो, पण आता त्यांना जावं लागतं, मग ते जाते आता जेवून. मी आपली गुणू आल्यावर जेवते. लय म्हणजे आज ना लय चावं त्रास होतोय, डॉक्टरकडेच जाणार आहे मी आज. मी सहसा डॉक्टरकडे जात नाही बघा, पण आज जाणार. आता सहनच होईना तर काय करू मी. तरी गार्डनमध्ये बसली आज 15 मिनिटं. वाईस खेळत होता, मग बसली आज गार्डनमध्ये. अहो ह्या बॅगांनी मी लय वैताग, नुसतं खांदं दुखून येते ते. या खिचडी खायला मिरच्या बिरच्या तळल्या त्या. तो किचन कट्टा बघितला होता ना, तसंच आहे. कायच करू वाटेना. कोणी पप्पा म्हणले झोप राहू दे करायचं. चालतंय का? किती चिडचिड होते आपली, चिडचिड होती का नाही. सवय असली स्वच्छतेची केव्हा नाही जमत, असा विषय आहे. बरं या खिचडी खायला. दही आज विकत आणलं होतं, मला म्हटलेलं. मिरची बाय तळून घे ना. नको म्हणते. नरम झालं, बांधून ठेवलं ना. दुखत असल्यावर काय सुचतंय का हो सांगा. आमचा विषय काय होतो, असा मी व्हिडिओ बनवते ना खाताना, चपण्या हाताने मी जेवत असते, त्याच्यामुळे नीट जेवायचे असं होतं. बरं असू द्या. मग या खिचडी खायला छान झाली बघा. हे बघा या गुन्हे माझी तिकडं बसली आहे. बघा आता मी औषधे डॉक्टरकडे आलोय. दीदीला घेतलं होते. गेले गेले मला एखादी गोळी द्या. अख्खा डोजच घ्या, एक गोळीने काय होणार आहे. मग संध्याकाळी कधी मग खायचं? रात्री 11च्या नंतर घ्या. मग द्या. हा करा, जी बाहेर करा. घसा दुखतोय, अंगोल म्हणजे अहो झोपलं तरी सुचन एवढं त्रास 130 रुपये नाही, 30 बघा किंवा 50 आहे. नाही हा बघ, नाव काय? पण नवीन खूप थंडी वाजते. अंग लय थंडी नाही दुखते. वाजते. थंडीला पण ताप आल्यासारखं वाटतंय, आणि डोकं मला वाटतं पित्त पण झालं असेल. उलटी केली, नाही केली, सारख्या कुठं उलट्या. गोळ्या घ्या, बरं वाटतं. एवढं अंग दुखतं का पण तापा बिपाने. 10 वर्ष मला त्याला म्हणजे आज पहिल्यांदा असं झालंय मला. खाली मला एक थंडी भरून आली. घ्या. झालं होय. हा तर तुम्हाला 2 दिवसा बाहेर, 2 दिवसाचं, किती दिवसाचं? गावी जाणार आहे परवा. मग 2 दिवसाची घ्या, हां. 2 दिवसाची. काय सुट्टी देऊ 50. कांद्या 50. एक घ्या, एक घ्या, 100 आमचं आणि एक घ्या बरोबर. चांगली औषधं 2 दिवसाची घ्या. गावी केव्हा जाणार आहे? शुक्रवारी लग्न आहे मावस भावाचं. झोप आहे तुम्हाला? झोप येत नाही? झोप आहे, पण आता काय झालंय, सेकंड शिफ्ट असल्यामुळे येतात रातच्या 12 तिथून जेवण खाणं, सकाळी तुम्ही पोरांची. पोलीस मध्ये नाही ना? विनोद पोलीस मध्ये? हां,
आले बघा आता गोळे घेऊन 2 दिवसाचा डोस आणलाय. एवढा त्रास झाला. आता नुसता बघा आपला ना मसाले भात करणार आहे मी. पावट्याची शेंगा आणले ते. कुणजोपाला फोन केला होता. आज उपवास आहे खरं, पण ते तर म्हटले आम्ही जेवून येणार आहे, आज उशीर होणार आहे. कोणाला म्हटलं तर म्हटलं मग भातच बनव. मग आता मसाले भात करणार आहे बघा, पावटा घालून. अजून पावट्या शेंगा सोलायचे ते मला. असं एवढं आहे खरं, बरोबर वाटत नाही, पण काय करू. काय लई त्रास झाला म्हणजे होतो. डोस खाते आता बघा पहिला. मग शेंगा सोलते म्हणजे तोपर्यंत जरा बरं वाटेल आहे ना, भात बनवूस तोपर्यंत. किचन कट्टा जर तुम्ही बघितला ना आज, हाय तसंच असू द्या. रात्री बरं वाटेल मला. उद्या मग आहे बघा आतल्या रूमचं उद्या राडाच आहे. तुम्हाला रूम आतलं घर दाखवू का. बघा कसं आहे तो डबा सुद्धा खाली अजून तळलेलं बिळलेलं. कारण सांगते काय तर लय त्रास झाला वेगळाच. मर्जी झोपलं तरी मला चेड पडत नव्हता, एवढा त्रास झाला. काय नक्की होत होतं तेच कळलं नाही. दात पण कराय, पित्त पण झालं असणार आहे. आणि कणकणी डोकं नको नको झालं नुसतं बाया मला. शेंगा सोलते बघा आता मी मसाले भातासाठी. गोळ्या खाल्ल्या, अर्धा तास आराम केला. आता बघा किती वाजले, ते 8 वाजायले ते. आता झुंझुन शेंगा सोलणार आहे मसाले भातासाठी. बाकीची आपली होईल ना पावट्याची आमटी आहे ना. उद्या बुधवार आहे, उद्या काय करते सोडं नसतेल घरात. नाही तर सोडं घालून सुद्धा पावट्याची आमटी एक नंबर लागते बरं का. सोडं नसतेल बोंबील सुकटच आहे. सोडा आता आणायला पाहिजे. तर मला शेंगा दाखवू का म्हणजे वाचतील. आता ही काय आपल्या काय गावठी येते. हे बघा शेंगा बघा किती छान आहे त्या. कवळ्या चांगल्या शेंगा आहेत त्या. तुम्हाला मसाले भाताची आपल्या रेसिपी दाखवते बरं का. आपल्या सातारी पावटा भात म्हणतात नाही का, मसाले भात पावटा घालून वाटाणा घालून. आता सोलते एवढ्या सोलत लई नाही सोलणार, कारण गुंडूच्या पप्पांना म्हणजे जास्त आवडत नाही पावटे. ती भातात पावटेच म्हणते, भातात हे असलं काय बरं का. ते काय झालंय माझ्या मोबाईलचा आज विषय. याची मेमरी झाली होती फुल म्हणजे लय फुल झाली होती. मोबाईल चालत नव्हता. ह्याच त्याला आहे ना काय म्हणते की तुमचं पेन ड्राईव्ह नाही ग बाई. अहो तुमचं ते कनेक्टेड. काय ते गुगल अकाउंट का काय, ती बी स्टोरेज सारखा नवीन मोबाईलचं फुल धावते. ते फक्त मी यूट्यूबसाठी वापरते ना आपलं, त्यातच व्हिडिओ बनवते. कशाला त्याला खराब. कारण ह्यात आपलं माझं सिम व्हॉट्सअप ह्याच्यात आहे. मग ते आज काय झाले, रिंगटूनच माझी गेली. मला लई आवडायची ती, पण ते आता गेलं सगळंच. ते आत्ता केला होता फोन, ते आता बघा आले. ते इंस्टा मला रील आले ते, त्यातली आता कुठली आवडती बघते आणि माघारी पाठवून ते म्हणलाय देतो तुला डाउनलोड करून. आपल्याला बनवायचे बघा मसाले भात. त्याच्यासाठी घेतलंय मी टोमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट, 2 मिरच्या, लसूण खोबरं. इथे आहे आपला पावटा. इथे आहे चिकन मसाला, बिर्याणी मसाला, हळद, मीठ. इथे आहे आपली जिरे मोहरी. या पुढे या. हो ही मोहरी टाकली बघा आपली, तडतडली आता चांगली. आता टाकूया जिरं. आईच्या गावात कढीपत्ता राहिला भाई, बरं असू द्या. वरनं टाकते मी कढीपत्ता मंडळी. थोडी गॅस करा आता, जाऊ द्या. बंद कर. ह्याच्यात टाकूयात आपण कढीपत्ता. पावटा.
आता हे सगळं मी एकदम टाकणार आहे. मम्मीने जेवण काय बनवलं बाबा? हा अजून बनवलं नाही. अरे मम्मी खाली गेली ना भाजी. भाज्या नाही दिली होय मम्मी. हा मी खाली गेली तर काम. हे टाकूयात आपण तांदूळ. जेवढे तांदूळ आहेत ना त्याच्यात डबल पाणी घ्यायचं. थांबते ठेवू कोणी जरा. जरा आता ना झाकून मीठ बघते नाही ना तुला देऊ नये. परफेक्ट आहे बघा मीठ बीठ. आता मी घेते झाकण लावून. या जेवायला आपला मसाले भात दाखवते तुम्हाला. हा बघा आपला मसाले भात. इथे जरा काकडी आणि आंबा घेतलाय. गुन्हे आणि मी बसलोय बघा जेवायला. कारण गुणूच्या पप्पांना वाजणार आहेत 11:30 11:45. ते म्हणले घ्या जेवून या जेवायला. मग आता छान झालं भात. कल बॅम बाय बरं का. छान आहे आंबा पण. तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.